नमस्कार मित्रांनो, माणसाच्या जीवनामध्ये मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य आणि आर्थिक आरोग्य असे 3 आरोग्य सांभाळले पाहिजेत. जसं 2 आरोग्यावर तिसरा आरोग्य अवलंबून आहे मित्रांनो आणि एकमेकाचा संबंध आहे. मानसिक आरोग्य म्हणजे मनातले येणारे विचार आणि आपण अभ्यास करून चांगलं वाईट ठरवणे. शारीरिक आरोग्य बिघडल्यानंतर आपल्याला डॉक्टरकडे जावं लागतं, परंतु कसलीच गॅरंटी मिळत नाही आणि ते सुद्धा मानसिक आरोग्यावर थोडंफार अवलंबून आहे. कारण मनात येणारे विचार आणि घडणारं कर्म ह्याचा शरीरावर परिणाम होतो आणि मग शारीरिक आरोग्य पण बिघडतं. आणि आर्थिक आरोग्य 3 प्रकारचे आरोग्य असतात: मानसिक, शारीरिक आणि आर्थिक. मानसिक आणि शारीरिक हे आर्थिकवर पण डिपेंड आहे, एकमेकाचा संबंध आहे मित्रांनो. हे गुंतागुंत आहे, हे लवकर लक्षात येत नाही, समजत नाही बऱ्याच व्यक्तींना. ते सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे मित्रांनो. मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य आणि आर्थिक आरोग्य, तिन्ही आरोग्य सांभाळायचं आपल्याच हातात आहे. आणि त्याचं अज्ञान असल्यामुळे गुंतागुंत तयार होते आणि गुंतागुंत सुटत नाही, एकमेकाशी रिलेटेड आहे, संबंधित आहेत मित्रांनो. मानसिक आरोग्य म्हणजे मनानं सुदृढ विचार असणं. मानसिक आरोग्य हे माणसातच बसल्यानंतर मिळतं. जसं चांगल्या व्यक्तीशी आपण कनेक्ट झालं, त्याच्या संपर्कात आलं तरच आपल्याला मानसिक आरोग्य मिळेल. आणि शारीरिक आरोग्यसुद्धा मानसिक आरोग्यावर डिपेंड आहे, म्हणजे एकमेकाशी डिपेंड आहे. ज्याचं मानसिक आरोग्य चांगलं आहे त्याचं शारीरिक आरोग्य पण चांगलं राहतं आणि ह्या दोन्ही आरोग्याचा परिणाम आर्थिकवर होतो. आणि आर्थिक आरोग्य, आता मानसिक आरोग्य सुद्धा आपल्याकडे ट्रीटमेंट आहे, शारीरिक आरोग्याला ट्रीटमेंट आहे, आर्थिक आरोग्याला ट्रीटमेंट आमच्याकडे आहे. मेडिकल लाईनमध्ये मानसिक आणि शारीरिक, मेडिकल लाईनमध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्याला ट्रीटमेंट दिली जाते. नो गॅरंटी ट्रीटमेंट दिली जाते, परंतु नो गॅरंटी प्रयत्न केले जातात. परंतु आर्थिक आरोग्य 3ऱ्या नंबरचं, ते आम्ही पूर्णपणे तुम्हाला मोफत त्याचा सल्ला देतो आणि त्याचं आरोग्य सुदृढ होण्यासाठी आम्ही मेडिसिन पण देतो मित्रांनो. म्हणजे पूर्णपणे गॅरंटेड रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी घेतो आम्ही, रायटिंगमध्ये देतो. आणि आर्थिक आरोग्य सुधारल्यावर एकमेकाशी रिलेटेड आहेत, संबंधित आहेत. आर्थिक आरोग्य सुधारल्यानंतर मानसिक आणि शारीरिक पण सुधारण्याची शक्यता असते. म्हणजे काही प्रमाणात दिलासा मिळतो, 100% म्हणत नाही मी, काही प्रमाणात. काही व्यक्तीच्या बाबतीत 100% पण होऊ शकतं. कारण पैसा जर असेल तर ह्या दोन्ही गोष्टीची ट्रीटमेंट घेता येतं आणि एकमेकाशी संबंधित आहेत मित्रांनो. नेहमी आपण मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी चांगल्या व्यक्तीसोबत राहिले पाहिजे. निर्व्यसनी, ज्ञानी, योग्य मार्गाने पैसे कमवलेला व्यक्ती. जसं आपण देवाच्या फोटो लावतो ना घरामध्ये, थोर नेत्याच्या फोटो लावतो का? कारण आदर्श घेण्यासाठी. आता काही लोक त्या फोटोकडे पण बघत नाहीत, त्याचा आदर्श घेत नाहीत, हा भाग वेगळा आहे. कारण काय, मेंटल जर हेल्दी असेल मेंटलदृष्ट्या तर शारीरिकदृष्ट्या पण दिलासा मिळतो. आणि मेंटल आणि शारीरिक चांगलं असेल तर आर्थिक पण फायदा होतो. आणि मेंटल आणि शारीरिक, मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या जर बिघडलं तर आपल्याला आर्थिकदृष्ट्या जर आपण मजबूत असेल तर त्याच्यावरती ट्रीटमेंट घेता येतं. पैशाचा करार मित्रांनो आम्ही करतो, गॅरंटेड आणि लाईफ टाईम पैसे द्यायचा. जसं नोकरी व्यवसाय करून बरेच लोक पैसे कमवतात ना, त्याची गॅरंटी तुम्हाला, कामाची गॅरंटी मिळत नाही. आणि कामाची गॅरंटी मिळाली तर पैशाची गॅरंटी नसते मित्रांनो. एखादी परमनंट नोकरी असेल तर आपल्याला पगार लाईफ टाईम मिळेल गॅरंटी नाही, काम केल्यावर पैसे मिळत असतात. आणि आपण नैसर्गिक आहोत, जबाबदाऱ्या कृत्रिम आहेत, आपलं लग्न होतं, मुलंबाळं होतात, हे अगदी रुटीन आहे, हे पारंपरिक कंटिन्यू चालत आलेली पिढी आहे मित्रांनो. हे सायकल आहे, हे सिस्टम आहे, हे सतत चालत असतं. त्याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी आम्ही तुम्हाला प्लॅनिंग देतो मित्रांनो. गेली 25 वर्ष झालं मी काम करतो LIC ऑफ इंडियामध्ये. आर्थिकदृष्ट्या आम्ही सक्षम बनवतो आणि हा सल्ला मोफत आहे, ह्याची ट्रीटमेंट मोफत आहे, मोफत फ्री आहे. आणि हे लोक फ्री असल्यामुळं घेत नाहीत. फ्री असल्यामुळे त्याचं व्हॅल्यू समजत नाही बऱ्याच लोकांना. आणि मित्रांनो, हे वेळेनुसार हे तुम्ही उशीर केला तर ह्याच्यामध्ये बिघाड निर्माण झालेली दुरुस्त करता येत नाही. आता आमच्याकडे हे जे आर्थिक आरोग्य आहे, आर्थिक प्लॅनिंग, हे आम्ही पेपरवर लिहून देतो. थोडे पैसे भरले तर जास्त देतो. जसं मेडिकल लाईनमध्ये
मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य बिघडल्यावर आपण जी ट्रीटमेंट घेतो त्याचे पैसे परत मिळतात का? आरोग्य जर दुरुस्त नाही झालं तर नाही. परंतु आम्ही आर्थिक आरोग्य गॅरंटेड पेपरवर लिहून देतो आणि त्याचे भरलेले पैसे पण परत देतो मित्रांनो. म्हणजे बघा आपल्या जीवनामध्ये किती आपल्या हातात आहे बघा. हेच कळत नाही. बऱ्याच लोकांचा जन्म फार म्हातारपणापर्यंत हे गोष्टी कळत नाहीत आणि शेवटी कळायला लागते, परंतु त्यांनी सांगितलं तर त्यांची मुलं पण ऐकत नाही. हे आम्ही आता रोज पाहतोय मित्रांनो. पूर्वीचा काळ वेगळा होता, आजचा वेगळा आहे. येणारा फार कठीण आहे मित्रांनो. तुम्ही सावधगिरीनं जर प्लॅनिंग करून जर तुम्ही नाही पावलं उचलले तर आपला पराभव आपल्या कर्मानेच होईल. आणि आपण नेहमीच चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात राहिलं पाहिजे, त्यांचं ऐकलं पाहिजे. आजकाल असं दिसत नाही. पूर्वीचे लोक एकमेकाचे ऐकायचे, आता हे प्रमाण फार कमी झालेलं आहे. जवळपास असं तर निदर्शनास येतं की काही मुलं पण आईवडिलाचं ऐकत नाहीत. मला सांगा कोणी कोणाला जन्म दिला आहे? ज्ञान जरी डिग्री घेतलं असेल, शिक्षण घेतलं असेल, काही अनुभवाची त्यांच्याकडे अनुभव असतात, काही ते ज्ञान त्यांना आईवडिलाचं ऐकल्यावरच मिळेल ना. तुम्ही ठीक आहे मोठ्या डिग्री घेतल्यात, आईवडील कमी शिकलेले असतील, परंतु जे अनुभवी एक्सपिरियन्स नॉलेज आहे एवढा काळ चालल्यानंतर त्यांना जी खाच खळगे मिळालेले आहेत, व्यावहारिक अनेक गोष्टीचं ज्ञान, ते तुम्हाला फायदा होण्यासाठी आपण ऐकलं पाहिजे का नाही? आता असा काळ आहे की बरेच मुलं आईवडिलांचं ऐकत नाहीत मित्रांनो. दुर्दैव वाईट आहे, ह्याला काही करू शकत नाही. हे सगळं काही बिघडत चाललेलं आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये आपल्याला एक मी सांगतो तो हा व्हिडिओ ऐका, तुम्हाला दिलासा मिळेल. कारण मित्रांनो आपल्याला आर्थिक ट्रीटमेंट मोफत मिळते आणि गॅरंटेड मिळते आणि विनामूल्य, आणि त्याचा फायदा खूप होतो. आणि त्या आर्थिक ट्रीटमेंट घेतल्यामुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक पण फायदा होतो. म्हणजे बघा बेस आहे, जसं एखादी बिल्डिंग बांधायची आपल्याला, तर किती पाया मजबूत करतो त्याच्यावरती मजले सुरक्षित राहतात. मग बिल्डिंग का कोसळतात? 2 मजलीचा पाया असतो, 10 मजली चढतात बिल्डिंग, परंतु दुसऱ्या दिवशी कोसळतात. मित्रांनो मला सांगायचे की तुम्हाला आयुष्यभर पैसे देणारा प्लॅनिंग, आर्थिक सल्ला, उपचार आणि गॅरंटेड. आता वर्षे जे 2 आहेत ना, मानसिक आणि शारीरिक ट्रीटमेंट आपण घेतो पण गॅरंटी नसते मित्रांनो. साधी आपण मेडिकल स्टोअरमध्ये 2 रुपयाची गोळी घेतो, डोकं दुखायचं थांबेल किंवा ताप थांबेल हे सांगता येत नाही. आणि तुम्ही तसं प्रश्न विचारून बघा मेडिकल स्टोअरवाल्याला, जर माझा ताप नाही राहिला, डोकं दुखायचं नाही राहिलं तर आम्हाला 2 रुपये परत देतात का? तर तो काय म्हणेल, पहिली गोष्ट म्हणेल तुम्हाला डोक्यावर परिणाम झाला आहे का म्हणेल, आणि गोळीच देणार नाही मित्रांनो. आणि 2-3 गोष्टी बोलून तुम्हाला बदनामी करेल. कारण ही वस्तुस्थिती आहे. कारण गॅरंटी कुठं मिळत नाही, परंतु आम्ही गॅरंटेड आर्थिक प्रश्न सोडवतो मित्रांनो. आणि ह्याचीच विसर पडलेला आहे आज समाजामध्ये. आणि शेवटच्या स्टेजला कळायला लागतं मित्रांनो, उशिरा कुठल्याही गोष्टी सुचणं म्हणजे आपला पराभव झाल्यानंतर जाग येणं. जसं लोकसंख्या वाढलेली आहे, आज लोकांना कळते की 2 अपत्य ठेवायचं, 1 ठेवायचं. हे परिस्थितीनं मित्रांनो मनानं जे केलेली गोष्ट असते ना ती इफेक्टिव्ह असते आणि त्याचे परिणाम चांगले असतात आणि यश मिळतं, सक्सेस मिळतं. बरेच लोक ऐकूनसुद्धा सुधारणा करत नाहीत मित्रांनो. आता बघतो ना व्यसनानं किती तर लोक बर्बाद झालेत. काही लोकाला व्यसनानं त्यांचा जीव घेतलेला आहे, परंतु लोक व्यसन करायचं सोडत नाहीत. गोवा, गुटखा, दारू अनेक गोष्टी मित्रांनो. ही शारीरिक घाण आपण तयार करतो आणि ट्रीटमेंटला पैसे घालतो आणि जीव पण संपतो. त्याच्यासोबत अनेक लोकांचं घरातल्या कुटुंबाला त्रास होतो. मग काय असतं, चांगल्या सवयी जर लावून घेतल्या तर नक्की फायदा होतो. आणि ते मी सांगत आहे मित्रांनो. नेहमी स्वच्छ आहार घेतला पाहिजे, स्वच्छ विचार ठेवले पाहिजे, दृष्टी स्वच्छ ठेवली पाहिजे. त्याचा फायदा तुम्हालाच आहे आणि त्याचे साईड इफेक्ट समाजाला आहेत. बरेच लोक असं विचार करत नाहीत किंवा चुकीच्या गोष्टी लपूछपू करतात आणि चांगल्या गोष्टी ऐकून करत नाहीत. हे दुर्दैव आहे, ह्यालाच कलियुग म्हणतो आपण. मित्रांनो नेहमी पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे, चांगल्या गोष्टीकडे अट्रॅक्ट झालं पाहिजे. स्वतःचं कल्याण आहे, स्वतःची आपल्याला एक ग्रेट स्थान मिळतं पण उशिरा. कारण चांगल्या गोष्टीला महत्त्व उशिरा कळतं शेवटी. जसं ज्ञानेश्वर महाराजाच्या झोळीत शेण टाकलं लोकांनी, आता दिंडी घेऊन जातात. मित्रांनो चांगल्या बघा आपण आपल्या इतिहासामध्ये बघा जे थोर पुरुष आहेत त्यांना किती त्रास झाला. महात्मा गांधीला रेल्वेतनं ढकलून दिलं होतं माहिती आहे का? त्यावेळेस त्यांनी एक निश्चय केला की इंग्रजांनी मला ढकलून देते, मी देशाच्या बाहेर त्यांना ढकलून देईन. त्यावेळेस त्यांनी निश्चय केला आणि भारतात येऊन स्वातंत्र्य मिळवून दिलं मित्रांनो. ह्या गोष्टीची आपल्याला नेहमी आठवण झाली पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळेल, इन्स्पायरेशन मिळेल आणि योग्य आपण डायरेक्शननं जाऊ आणि आपली प्रगती होईल. आपल्यासोबत हजारो जणांची प्रगती होईल.
बऱ्याच लोकांना चांगल्या गोष्टीच पटत नाही, हे दुर्दैव आहे मित्रांनो. आम्ही आज पाहतोय मार्केटमध्ये न्यू जनरेशनला तर चांगल्या गोष्टी आवडत नाहीत. आता म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, SIP ही वाईट नाही मित्रांनो, परंतु हे टेम्पररी आहे हे समजत नाही. जीवन टेम्पररी आहे का, किती दिवस जगणार आहे माहिती नाही, परंतु प्रॉडक्ट टेम्पररी का घ्यायचं. तुम्ही म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, SIP सगळे गुंतवणूक करा, परंतु बेस फाउंडेशन करा LIC ऑफ इंडिया. कारण तुम्हाला 9,000 भरले की 30 लाख रुपये लिहून देतो असं कुठली संस्था देते. आणि इंटरेस्ट पण आपण 12% देतो मित्रांनो. आज सेविंगला 2 ते 3% आहे. 8% गॅरंटेड देतो आणि बोनस पण देतो. हेच माहिती नसल्यामुळे किंवा माहिती जाणून न घेतल्यामुळे आपण भरकटत असतो आयुष्यभर. भरपूर लोक मेहनत करून त्यांची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती सुधारलेली नाही, सुधारणार नाही मी सांगतो. कारण हे सातत्य प्रोसेस आहे. जर माझा व्हिडिओ ऐकून तुम्हाला जरी चांगल्या गोष्टी पटल्या तर ते टिकवाव्या लागतात मित्रांनो. जसं जिवंत राहण्यासाठी आपण रोज जेवण करतो की नाही, एखाद्या दिवशी भरपूर जेवण केल्यानंतर पुन्हा 15-20 दिवस 1 महिना नाही जेवण केलं तर चालतं का? असं नाही मित्रांनो. हे सातत्य प्रोसेस आहे. प्रोग्रेस ही सातत्य प्रोसेस आहे आणि ती कंटिन्यू केली पाहिजे. त्याची सवय लावून घेतली पाहिजे. जसं मी व्हिडिओ सतत बनवतो, मला कोणी सांगितले नाही, माझ्या मनात येतात विचार, परमेश्वर विचार देतो, ते तुम्हाला पुढे पार्सल करतो तुमचा फायदा होण्यासाठी. कारण विचार आत्ता लक्षात आलेले थोड्या वेळानं राहत नाहीत, म्हणून लवकरात लवकर व्हिडिओ बनवतो आणि तुमच्याकडे पार्सल करतो. परमेश्वर चांगले विचार देतो, ते आपण दुसऱ्याला दिले पाहिजेत, दुसऱ्याचं कल्याण केलं पाहिजे. जसं पैसे आपण देऊ शकत नाही, परंतु एक चांगला विचार दुसऱ्या व्यक्तीला देऊ शकतो. आणि चांगला विचार दिल्यामुळे आपले विचार वाढतात, कमी होत नाहीत मित्रांनो. ज्ञान अशी ताकद आहे मित्रांनो. एखाद्या व्यक्तीकडे 2 आयडिया आणि एखाद्या व्यक्तीकडे 2 आयडिया आहे, तर एकमेकाला शेअरिंग केलं तर 4-4 आयडिया होतात आणि नुकसान कुणाचंच होत नाही. म्हणून तुम्हाला मी सांगत आहे मित्रांनो, ऐकलात तर आम्ही गॅरंटेड पेपरवर लिहून देतो तुम्हाला आर्थिक फायदा. आणि आर्थिक आरोग्य सुधारल्यामुळे मानसिक पण आणि शारीरिक पण त्याच्यावर सुधारणा होते ऑटोमॅटिक. एकमेकावर डिपेंड आहे मित्रांनो. नेहमी चांगला विचार केला पाहिजे आणि कर्म चांगलं केलं पाहिजे. आणि चांगला विचार आणि चांगलं कर्म करताना चुकीचे विचार ऑटोमॅटिक विसरून जातात. सतत कामात असल्यावर माणसाला मानसिक टेन्शन येतं का? चांगलं काम केल्यावर समाधान वाटतं का नाही? मानसिक समाधान. लोक काय म्हणतील, लोक काही म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजाला सुद्धा त्रास दिला लोकांनी, त्यांच्या झोळीत शेण टाकलं. लोकांना लवकर चांगलं कळत नाही मित्रांनो, हा निसर्गाचा नियम आहे. चांगलं जर कळत असतं लोकांना तर हे रामराज्य झालं असतं मित्रांनो. तसं नाही होत. आता बघा, ऑनलाईन एवढं डिजिटल मार्केटिंग झालेलं आहे. ऑनलाईन गुगल पे, फोनपे, किती फ्रॉड होतात. दिवसेंदिवस फ्रॉड वाढत आहेत का कमी होत आहेत? टेक्नॉलॉजी आलेली आहे, सगळं काही चांगलं होत चाललेलं आहे, परंतु त्याच्यासोबत वाईट पण होत चाललेलं आहे. आणि माणसंच वाईट करतात. आपलेच समाजातले काही लोक वाईट गोष्टी करतात ना. कारण वाईट गोष्टी करायला लागले की वाईट गोष्टी डेव्हलप होतो माणूस. तुम्ही कुठल्या एखाद्या गावाला जाताना, समजा आता मुंबईला जाते, तर तुम्ही मुंबईच्या दिशेने गेला तर मुंबई एक दिवस येणार ना. तसं वाईट किंवा चांगलं हे तुम्ही कुठल्या लाईनला जाते त्या लाईनला तसं घडत असतं. जसं चोराला कितीही तुम्ही पेमेंट द्या, तो चोरी करणारच, कारण त्याला सवय लागलेली असते. जसं एखाद्या माणसाला तंबाखू खायची सवय लागलेली असते, एखाद्या माणसाला दारू प्यायची सवय लागली असते, एखाद्या माणसाला गुटखा खायची सवय लागली. ती सवय जात नाही. पैसे नसेल तर कुठूनही आणून ते सवय पूर्ण केली जाते. म्हणजे सवयी जर चांगल्या लावून घेतल्या तर हे गोष्टी घडणार नाहीत. परिवार उद्ध्वस्त होतात मित्रांनो. त्यांना कळत नाही. शेवटच्या स्टेजला काही व्यक्तीचं तर जीव जातो, परंतु सुधारणा होत नाही. कितीही उपचार करा. म्हणून चांगल्या सवयी आपण लावून घेतल्या पाहिजेत मित्रांनो. मान सन्मान मिळतो, आर्थिक फायदा होतो, देशाचा फायदा होतो, स्वतःचं जीवन, समाजाच्या कार्याला. आता मी जे तुम्हाला व्हिडिओ पाठवतो ह्याच्यातनं काहीतरी गोष्टी तुमच्या फायद्याच्या आहेत का नाही? काही गोष्टी घेण्यासारख्या आहेत का नाही मला सांगा. मग मी जर असं सांगत गेलो तर माझा पण फायदा होईल, तुमचा पण होईल. माझा काय फायदा होईल? माझं ज्ञान वाढेल, मला चांगली सवय लागलेली आहे आणि लागणार आहे. चांगल्या गोष्टी नेहमी करा. चांगल्या गोष्टीतनं कुणाचं नुकसान होत नाही. समाजाचं, देशाचं, जगाचं, सगळ्याचं कल्याण होतं मित्रांनो. फक्त आपण काय केलं, आता कायदे आहेत व्यसन करू नये म्हणून, पण कायद्याच्या पळवाटाकडून लोक व्यसनी आहेत आणि खातात पण आणि विकणारे विकतात पण. मित्रांनो, असं कार्य असावं की ज्या कार्यातनं समाजाचं हित झालं पाहिजे, स्वतःचं पण झालं पाहिजे. चांगलं कार्य, गुड वर्किंग. तसं मित्रांनो 3 प्रश्न फार मोठे आहेत. मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य, आर्थिक आरोग्य. तर 2 आरोग्य, मानसिक आणि शारीरिक, हे हॉस्पिटलमध्ये त्याचा इलाज केला जातो. पैसे घेऊन गॅरंटी नसते, परंतु आर्थिक आरोग्य हे आम्ही गॅरंटेड तुम्हाला दुरुस्त करून देतो, पेपरवर देतो आणि विनामूल्य. किती पाहिजे तेवढं मला सांगा. पैसे पाहिजे तेवढे आम्ही लिहून देतो. फक्त घेणाऱ्याची कॅपॅसिटी पाहिजे, त्याचा मानसिक आरोग्य चांगलं असल्यामुळे तो घेतो. आता बघा, काही जणांकडे एक पण इन्शुरन्स पॉलिसी नसते.
वाहनाची असते, एखादी कार असते त्याची पॉलिसी असते, परंतु माणसाची नसते. कारण काय, त्याला वाहनाची किंमत वाटते पण स्वतःची वाटत नाही. म्हणताना आपण म्हणतो माणसाची किंमत अमूल्य आहे, परंतु करताना आपण पेपरवर्क करत नाही. महत्त्वाचं पेपरवर्क असतं. पेपरवर्क असेल तर त्याला ते रिफंड मिळते किंवा त्याची व्हॅल्यू आहे. आता मित्रांनो, आपल्याला दिवसेंदिवस आपल्याला आर्थिक जी प्रॉब्लेम आहे सोडवण्यासाठी आपण अपात्र होत आहोत. कधी एकदम आपल्याला त्याच्यातनं एक्झिट होऊ सांगता येत नाही. कारण शारीरिक आरोग्य असेल तरच आपल्याला आर्थिक प्लॅनिंग मिळतं, आर्थिक आरोग्य सुधारता येतं, ते प्लॅन घेता येतो. आणि जसं जसं वय वाढेल तसं तसं आपला बेनिफिट कमी होतं. जसं उशिरा नोकरी लागल्यानंतर रिटायरमेंट एज ठरलेलं आहे की नाही, तसं होतं. हे आपण आपल्या हातानं अज्ञानामुळं, जसं भारतामध्ये स्वातंत्र्य मिळाले भारताला, परंतु 80% लोक निरक्षर आहेत आर्थिकदृष्ट्या. फायनान्शियल प्लॅनिंग त्यांना माहितीच नाही, हे मी सांगतोय. चुकीचा अर्थ घेऊनही आर्थिकदृष्ट्या निरक्षरता आहे भारतामध्ये. म्हणून तर आपल्याकडं आर्थिक प्लॅनिंग न केल्यामुळं किंवा त्याच्याकडं टाळाटाळ केल्यामुळंच पैशाचे प्रश्न निर्माण होतात मित्रांनो. आणि ते दुरुस्त करण्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. मित्रांनो, LIC ऑफ इंडियामध्ये मी गेली 25 वर्ष झालं काम करतो. तुमच्या जीवनाला पैशाचा पुरवठा करण्यासाठी हे कॉन्ट्रॅक्ट आहे आणि हे विनामूल्य. किती पैसे पाहिजेत तुमच्या मनावर आहे. थोडेसे पैसे भरून जास्त पैसे मिळतात, बचत होते आणि बचत केल्यामुळे मोठी रक्कम तयार होते. आणि मोठी रक्कम तयार झाल्यामुळे मुलांचं शिक्षण, घर घेणे, जागा घेणे, मुलीचं लग्न, पेन्शन, ह्या मोठ्या मोठ्या गरजा पूर्ण होतात. आणि आता तर मित्रांनो आयुष्यावर पैसे देणारा प्लॅन आहे आणि 8% इंटरेस्ट रेट आहे मित्रांनो, गॅरंटेड, पेपरमध्ये लिहून दिलेलं आहे. मित्रांनो, कुठेही पहा बचत खात्यावर 8% इंटरेस्ट कुठंच नाही. तर तुम्ही हा प्लॅन घ्या. हा प्लॅन बंद होणार आहे, कारण 8% व्याज देणं कुणालाही परवडत नाही. जसं आपण 300 रुपये रोज भरले, 9,000 महिना, तर 15 वर्ष भरायचे. 15 वर्षात आपण 15 लाख रुपये भरतो आणि 15चे 20 लाख रुपये होतात. नंतर तुम्हाला न पैसे भरता दरवर्षी इन्शुरन्स कवर वाढतं, लाईफ टाईम पैसे मिळतात, 1-1 लाख रुपये, आणि भरलेले पैसे सतत वाढतात. असं कुठंही होऊ शकत नाही. मॅजिकल प्लॅन आहे मित्रांनो. आज आता ताबडतोब फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. तिन्ही आरोग्य जपण्यासाठी बघा, फर्स्ट मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य आणि आर्थिक आरोग्य. आर्थिक आरोग्य शेवटी आहे, म्हणजे बेस आहे मित्रांनो. जसं एखादी बिल्डिंग बांधताना फाउंडेशन किती मजबूत आहे त्याच्यावर ती बिल्डिंगचे मजले टिकतात, तसं 3 नंबरचं जे आरोग्य आहे तसं आम्ही काम करतो. ते आरोग्य मिळवण्यासाठी प्लॅन घ्या. गॅरंटेड लिहून दिलेलं आहे. 9,000 भरले की 30 लाख रुपये लिहून देतो आणि 30 लाखाचे 1 करोड रुपये होतात मित्रांनो. सतत पैसे वाढतात, पैसे काढून वाढतात, असं कुठेही होऊ शकत नाही. हा मॅजिकल प्लॅन आहे, लवकर घ्या. हा प्लॅन बंद होणार आहे मित्रांनो. आपल्या मनावर सगळं काही असतं. जसं काही मनाचं मन स्ट्रॉंग असेल, चांगलं असेल तर त्याचं आरोग्य पण चांगलं राहतं, त्याला जीवनात आनंद तयार होतो आणि तो टिकणारा आहे मित्रांनो. खरा आनंद टिकणारा असतो. परंतु काही लोक चुकीचा विचार करून अडचणीत पडतात. जसं टोरेस ही ज्वेलरीची मुंबईला एक कंपनी होती, तिथं लाखो करोड रुपये लोकांचे घेऊन गेलेत, बुडवलेत. चांगल्या सुशिक्षित लोकांनीसुद्धा पैसे गुंतवले होते तिथं. त्याचं कारण सांगतो. जसं स्टेट बँक तुम्हाला 7% वार्षिक व्याज देते FDला, आणि तिथं 8 दिवसाला 7% दिलं होतं. मित्रांनो, काय होतं, बरेच लोक काय होतं प्रॉफिट बघतात म्हणून, परंतु मित्रांनो प्रॉफिट टिकणारा असावा आणि लॉजिकल असावं, जे कायद्याला नियमाला धरून असावा. जसं तुम्ही चमत्कार करणारे माणसं हे आपल्या आयुष्याचा चमत्कार करून टाकतात, हे शेवटी कळतं. बरेच शिकलेले लोकंसुद्धा आता बघा, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, हे SIP हे वाईट नाही. सोनं, चांदी, घर, जागा, जमीन, प्रॉपर्टी ह्या वाईट नाहीत मित्रांनो, परंतु ह्या बेस नाहीत कधीच. बेस म्हणजे कसा असतो, जसं तुम्ही मजले कितीही चढवा, परंतु बेस पाहिजे ना, पाया. तसं फाउंडेशन बनवा, म्हणजे काय, वरचं सुरक्षित राहील. जसं तुम्ही मेन पैसे कमवणारे आहेत, तुम्ही जर फाउंडेशन बनवलं तर तुमचं कुटुंब सुरक्षित राहील, मुलांचं भविष्य आणि आपलं स्वप्न तेच आहे, उद्दिष्ट तेच आहे, आणि चांगला समाज तयार होतो, देश चांगला होतो. मग 4 व्हीलरला इन्शुरन्स कंपल्सरी का केलेलं आहे? लोक काढत नाहीत ना. माणसाचं पण कंपल्सरी होईल एक दिवस. वेळ वाट पाहावी लागेल, नक्की होणार, कारण करावंच लागणार सरकारला. कारण लोक चांगल्या गोष्टी ऐकत नाहीत. चांगल्या गोष्टी ऐकत नसल्यामुळे कायदे बनवावं लागतात आणि कायद्याला पळवाटा पण काढला जातात. जसं आता व्यसनाचे पदार्थ, गुटखा, दारू, गोवा खाल्ला जातो का नाही, बंधन आहे ना, कायद्याने गुन्हा आहे, परंतु विकला बी जातो आणि खाल्ला बी जातो. तसं आहे. पळवाट काढणारे लोक काढतील, परंतु आपण कुणाच्या मागं जायचं,
चुकीच्या विचाराच्या मागं जाऊन आपलं जीवन बर्बाद करायचं का चांगल्या माणसाच्या सोबत राहून आपलं जीवन सुंदर बनवायचं आणि प्रगती करायची हे आपल्याच हातात आहे मित्रांनो. तर लाईफ टाईम पैसे मिळायचा प्लॅन आहे मित्रांनो. आरोग्य आपलं आर्थिक आरोग्य हेल्दी करायचं असेल तर हा प्लॅन घ्या. पूर्ण कुटुंब सुरक्षित राहील. पुढचे पैशाची गॅरंटी आज मिळेल. जे कमवले नाही त्या पैशाचा इन्शुरन्स मिळतो. आणि वाईट काळामध्ये मित्रांनो हे शस्त्र आहेत कलियुगामध्ये. LIC ऑफ इंडियाची पॉलिसी आणि मेडिक्लेम पॉलिसी शस्त्र आहेत लढण्यासाठी. ज्यावेळेस जसं आपण काय विमानानं प्रवास करतो, 2 व्हीलरनं जातो, 4 व्हीलरनं जातो, कारण गतिमान प्रवास आणि लवकर उद्दिष्ट साध्य करण्यासाठी. तसंच आहे तुमच्या मुलाला 20 लाख पाहिजे तर 20 लाखाचा बॉन्ड मिळतो 4,000 रुपये भरले की. बघा मॅजिकल आहे ना, रॉकेटसारखं आहे. एवढी गती आहे आणि सुरक्षित पण आहे. मित्रांनो सगळी काळजी घेऊन प्रॉडक्ट बनवलेलं आहे. तुम्ही जर बँकेत बचत कराल तर तुम्ही जेवढे पैसे भराल तेवढंच पैसे आणि इंटरेस्ट मिळतं. मग कलियुगामध्ये हे का कळत नाही त्याचं कारण आहे कालीन विपरीत बुद्धी म्हणतो. जसं नाश व्हायचाच असलं तर चुकीचे विचार आपल्याला पटतात आणि करतो आपण. म्हणतो आज प्रॉब्लेम आहेत ना. तुम्ही बघा ना जे वयोवृद्ध माणसं झाले त्यांना 1 रुपया पण बघायला म्हणजे आयुष्यभर पैसे भरपूर कमवले, प्रॉपर्टी पण आहे त्यांच्याकडं, परंतु विकू वाटत नाही. मानसिक कसं आहे माणूस हा समाजशील प्राणी आहे. त्याला कुठल्या गोष्टी त्रास झाला तर चालेल परंतु विकावी अशी वाटत नाही. आणि ती विकली तर तुम्हाला पैसे कमी मिळतात. कुठलीही तुम्हाला प्रॉपर्टी सोनं चांदी कुठलंही तुम्ही इव्हन तुम्हाला म्युच्युअल फंडातले सुद्धा पैसे काढताना तुम्हाला नुकसान होतं का नाही. म्हणजे फायदा न होणाऱ्या गोष्टी आपण करतो आणि फायद्याच्या गोष्टी सोडून देतो. मित्रांनो LIC ऑफ इंडियाची लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी घ्या. लवकरात लवकर हे बंद होणार आहे. कारण तुम्हाला तिन्ही आरोग्य जर सुरक्षित ठेवायचे असेल, हेल्दी ठेवायचे असेल, तुम्हाला चांगले ठेवायचे असेल, तर तुम्हाला जीवनामध्ये सुख शांती प्राप्त करायची असेल, प्रगती करायची असेल तर हे 2 इन्स्ट्रुमेंट आहेत मित्रांनो. LIC ऑफ इंडियाची लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी आणि स्टार हेल्थचे मेडिक्लेम. कारण दोन्ही गरजेचं आहे. आणि कंटिन्यू आपण रिन्यू केलं पाहिजे, त्याचे इन्क्रीज केलं पाहिजे. बरेच लोक करत नाहीत. मित्रांनो आपण बघा मार्केटमध्ये आपण जी वस्तू खरेदी करतो ना जास्त पैसे देतो का तिथं आपण तक्रार करतो का. मग इथं कमजोर आपण प्लॅनिंग करतो आणि अपेक्षित झाल्यानंतर आपण सगळ्याला दोष द्यायला लागतो. हे चुकीचं आहे. कुठंतरी थांबलं पाहिजे. चुका आपण करतो आणि दोष दुसऱ्याला देतो. महागाईने वाढल्यानंतर भांडण्यापेक्षा पैसे कमवले पाहिजेत ना जास्त. आणि पैसे कमवायचे साधनं म्हणजे LIC ऑफ इंडिया आहे. कारण तुम्हाला सांगतो तुमचं सतत फायदा होत राहतो आणि खर्चावर नियंत्रण आल्यामुळे खरी प्रगती होती. बरेच लोक काय करतात आता बघा 99% लोकांचं उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे. मग कुणी वाढवलेलं आहे. मन काही म्हणतं मनाला उद्या हेलिकॉप्टर घ्यावं असं वाटतं, विमान घ्यावं असं वाटतं. मनाला कंट्रोल केलं पाहिजे ना आपण. आपली ऐपत आहे का, कॅपॅसिटी आहे का बघितलं पाहिजे ना. आता लोक ऐपत नसताना कर्ज काढू वस्तू घेतात ना चैनीच्या. त्या वस्तूचं पण व्हॅल्यू 0 होतं आणि स्वतः पैसे कमवायचं पण आपण 0 होतो एक दिवस. मग वाईट दिवस येतात. बऱ्याच लोकांचं बघा जेव्हा इन्कम चांगलं असतं तेव्हा चांगले दिवस असतात. पुन्हा इतके वाईट दिवस येतात की जगायला पैसे राहत नाही. किती तर लोकांचं हे प्लॅनिंग न केल्यामुळे नुकसान झालं आहे. तुम्हाला मी सांगतो ॲक्टर A.K. हंगल आज काय परिस्थिती आहे, विनोद कांबळे काय परिस्थिती आहे, मला सांगा. रेमंडचा मालक सिंगाने काय परिस्थिती आहे, ॲम्बेसेडर कारचं काय झालेलं आहे, नोकिया मोबाईलचं काय झालेलं आहे. मित्रांनो असे मार्केटमध्ये हजारो उदाहरणं आहेत. यांना वाईट दिवस का आले हे तर मोठे मोठे लोक होते. रावणाचं काय झालं मला सांगा. रावणानं तर एवढी भक्ती केली ती अमरण त्याचं वरदान होतं पण शेवटी काय झालं. कारण मला काय सांगायचं एवढं सगळ्यातनं की तुम्ही जी रोज विचार करता ती चांगले विचार पाहिजे, चांगलं कर्म पाहिजे. जसं शरीर आपण रोज धुतो का नाही, साबणानं आंघोळ करतो ना, तसं मन धुण्यासाठी ही व्हिडिओ ऐकणं गरजेचं आहे. आपण देवाला मेडिटेशन केलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे, देवाची भक्ती केली पाहिजे. कारण परमेश्वर आपल्याला चांगले विचार देतो. जसं मला आता विचार दिलेले आहेत. मी काय असं कुठं तर पाठ करून कुणाचं तर नॉलेज चुरून आणून तुम्हाला सांगत नाही मित्रांनो. मला देव देतो ज्ञान. हे जे विचार देतो तेच तुम्हाला सांगतो मी. मला सकाळी विचार आले की मी लगेच आपला व्हिडिओ बनवून तुम्हाला सप्लाय करतो. कारण काही वेळानंतर मीच काय बोललो हे मलाच माझ्या लक्षात राहत नाही. मित्रांनो हे परमेश्वरी ताकद आहे, ती आपण जपली पाहिजे, वाढवली पाहिजे, टिकवली पाहिजे. समाजासाठी, देशासाठी, सगळ्यासाठी गरजेचं आहे. स्वतःच्या कुटुंबासाठी. मला सांगा पैसे ठेवणं हे चांगलं आहे का वाईट आहे. आता LIC ऑफ इंडियामध्ये गेली 25 वर्ष झाला मी काम करतो. लोकांना पैसे ठेवा म्हणले की लोक फोन उचलत नाहीत, चुकीची माहिती सांगतात. काही लोकांना प्लॅनिंग करून दिलं ते टिकवत नाही. मिनिमम पिरियड 3 वर्ष ते पण 3 वर्ष भरत नाहीत. आणि नुकसान कसं होतं हे ॲग्रीमेंट असते. बघा काही गोष्टी कायदे कानून नियम नसले तरीसुद्धा काही गोष्टी ह्या कर्मानं आपल्याला चांगल्या किंवा वाईट मिळत असतात. मला सांगा चांगला विचार करणं हे गुन्हा आहे का फायदा आहे मला सांगा. बरं ह्याचे परिणाम सगळ्यावर चांगले किंवा वाईट असतात ना. तुम्ही चांगला विचार करून चांगलं कर्म केलं तर त्याचा
फायदा सगळ्या पृथ्वीवरल्या लोकांना आहे मित्रांनो. आणि ते आपण करत नाही. आपण चुकीच्या गोष्टीचं सेवन करतो, चुकीच्या लोकांच्या संपर्कात राहतो, चुकीच्या लोकांचं ऐकतो आणि बरबाद झाल्यावर आपण सगळ्याला दोष देतो. असं नाही, होता कामा नाही मित्रांनो. आपल्याला पैसे लागणार आहेत. पैसे कमवायचे वय दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे. आणि मित्रांनो, माणसाच्या जीवनामध्ये 3 संकट असतात: डिसेबिलिटी, डेथ आणि डिसीज. हे पाहुणे आपल्या लाईफमध्ये कधी येतील सांगता येत नाही. आता मला सांगा, हेल्दी राहिलं पाहिजे, परंतु हेल्दीसुद्धा आपल्या हाताने हेल्दी राहत नाहीत लोक. व्यसनी लोक हेल्दी राहतात का? आणि शारीरिकदृष्ट्या आपली प्रकृती बिघडली तर आर्थिक सगळं नुकसान होतं का नाही? म्हणजे आपण काय, आहार विहार पण चांगला ठेवला पाहिजे, विचार चांगले ठेवले पाहिजे, चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात राहिले पाहिजे. जसं मी नेहमी सांगतो, चांगल्या सोसायटीत जाग्याचा रेट आणि झोपडपट्टीत जागेचा रेट असं काय, ते बी माणसंच आहेत मित्रांनो. माणसं जात, धर्म, वंश, प्रांतभेद असं काही नसतं. फक्त वैचारिक भेद आहे मित्रांनो, चांगले किंवा वाईट. मानवी जात एकच आहे मित्रांनो. जात, धर्म, बिरम काही नसतं. विचार चांगले पाहिजे. प्रत्येक जातीमध्ये चांगले लोक आहेत. जातीचा काही संबंध नसतो मित्रांनो. फक्त तुमचे विचार, प्युअर थिंकिंग आणि प्युअर वर्किंग आणि ही लाईफ टाईम. मित्रांनो, आपल्याला पैसे लागणार आहे. ते पैसे नाही ठेवले तर आपल्याला कर्ज काढावं लागेल, व्याज द्यावं लागेल. म्हणजे उत्पन्नामध्ये आपण दुसऱ्याला पार्टनर करतो. मला सांगा, पैसे वाटल्यावर कमी होतात का? आणि पैसे कमवायचे वय पण कमी होत चालले, रोजच्या रोज चालले का नाही? जे माणसं गव्हर्नमेंट नोकरीला आहे त्यांची सर्व्हिस कमी होत चालली का वाढत चालले? आता बघा, त्यांना वाटतं पगार वाढला. मित्रांनो, पगार वाढला तरी पैसे कमवायचं वर्ष कमी होत चालले ना. बेसच आपण बघत नाही. काय करावं हेच कळत नाही बऱ्याच व्यक्तीला शेवटपर्यंत. पगार जरी वाढला तर काय, आणि दुसरी गोष्ट, त्याच्या पगारावाढीसोबत पगार का वाढतो हे बी सांगतो. महागाईने वाढते. जसं महागाई भत्ता सरकार का वाढवतं? महागाईने वाढते म्हणून. मग मला सांगा, महागाईने वाढली, पगार वाढला, झालं बरोबर. आणि पैसे कमवायचे वय संपल्यानंतर काय आपण टाळ्या वाजवणार? मित्रांनो, आता तर पेन्शन कोणालाच नाही, कारण लोकांनाच काळजी नाही तर सरकार कुठपर्यंत काळजी करणार? आपण पैसे कमवल्यापेक्षा जास्त खर्च करतो. इथंच आपली वाईट परिस्थितीला सुरुवात झाली मित्रांनो. आपण आपल्याला दिवाळखोरीत काढतोय आपण स्वतः. दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपलं काय चुकलं हे नेहमी पाहिलं पाहिजे आणि आपली चूक मान्य करून दुरुस्त केली पाहिजे. नुसतं चूक बघत बसून उपयोग होत नाही. 99% लोक तेच करतात. आपलीच मुलं असतात, मुलं मोठी व्हायला लागतात, शिक्षणाला पैसे ठेवत नाहीत, त्यांच्या मॅरेजसाठी पैसे ठेवत नाहीत, त्यांच्या जे पालन पोषण, अन्न, वस्त्र, निवारा त्यासाठी पैसे ठेवत नाहीत. आणि आपण नैसर्गिक आहोत. माणूस कुठल्या फॅक्टरीमध्ये तयार झाला आहे का? कसली गॅरंटी वॉरंटी आहे का? जरी कलेक्टरची नोकरी असेल, कमिशनर असेल, तर तो शेवटपर्यंत नोकरी करेल गॅरंटी आहे का? आणि त्याचं स्टेटस असतं, त्याचे एवढे खर्च असतात. उद्या जर त्याचं काय प्रॉब्लेम झाला तर कसं होईल? कुटुंब बरबाद होईल का नाही? मला सांगा, म्हणूनच इन्शुरन्स 4 व्हीलरला कंपल्सरी आहे ना. एखादा माणूस मोठा जर त्याच्या गाडीखाली एक्सपायर झाला, त्याची पूर्ण समजा 40 वर्षाचा आहे, त्याला 1 लाख रुपये पगार आहे, म्हणजे तो पुढे 20 वर्ष कमवणार आहे. म्हणजे 1 लाख रुपये पगार आहे, 12 लाख झाले, म्हणजे 2,80,00,000 रुपये तो देऊ शकेल का? म्हणून इन्शुरन्स आहे. इन्शुरन्स असं हे कलियुगामध्ये मोठं शस्त्र आहे, तुम्हाला जिंकण्यासाठी फायद्याचं आहे. आणि ते आपल्याला फ्री ऑफ चार्ज मिळते, कारण आपण पैसे भरलेले, आपल्याला व्याजासहित बोनससहित रिटर्न मिळतात ना. आणि 1 वर्षानंतर वापरता येतात, लिक्विडिटी आहे. तुम्हाला सांगतो, यशस्वी व्हायचं झालं तर इन्शुरन्स पर्याय नाही. जुन्या काळामध्ये इन्शुरन्स नव्हता, एवढं लोकांना माहिती नव्हतं, अज्ञान होतं आणि एवढा विकास झालेला नव्हता इन्शुरन्सचा जुन्या 40-50 वर्षापूर्वी. त्या काळामध्ये एकत्र कुटुंब होतं, एकत्र कुटुंब पद्धती होती. एखाद्या जर भावाचं काही झालं दुर्दैव तर दुसरे 3 भाऊ त्याला मदत करायचे आणि त्याचं कुटुंब सांभाळायचे. आता तो पद्धत आहे का? ती संकल्पना आहे का? आता तसं आहे का सध्याच्या काळात? मग तुम्हाला इन्शुरन्स पर्यायच नाही. इन्शुरन्स म्हणजे ही तुमची ताकद आहे मित्रांनो. जे की पैसे भरलेले नसतात, जसं मेडिक्लेम 20,000 भरले की 5 लाख रुपये लिहून देतात. असं होतं का? यायचे पैसे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यावर कोणी देत नाही मित्रांनो. जे आता तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मी आतापर्यंत एवढं व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, तुम्हाला ह्याची परीक्षण करायचं असलं तुम्ही काय करा, जो हॉस्पिटलमध्ये जावा आणि जे माणसाकडे पैसे नाहीत, इन्शुरन्स पॉलिसी नाही, त्या माणसाचं पूर्ण तुम्ही जाणून घ्या, तुम्हाला कळलं इन्शुरन्सचं महत्त्व. आत्ता सध्या लाईव्ह सांगतो मी, बऱ्याच माझ्या क्लायंटला खर्च जास्त आलेला आहे, मेडिक्लेम पॉलिसी छोटी आहे आणि मोठं ऑपरेशन करायचं. आता ऑपरेशन केल्यावर काय होतं, पुन्हा पॉलिसी वाढवून मिळत नाही. आणि आम्ही सुरुवातीला सांगितलं तर ऐकलं नाही. मित्रांनो, मी रोज व्हिडिओ बनवतो, सांगतो, पाठवतो, परंतु ॲक्टिवेशन होत नाही बऱ्याच लोकांचं. हे तर दुर्दैव आहे. मग परत व्हिडिओ का पाठवावा लागतो? की तुमची सुधारणा झाली पाहिजे, परमनंट झाली पाहिजे. मित्रांनो, तुम्हीच चांगलं झालात तर आम्हाला आनंद मिळेल. आनंद पैशाने मिळत नाही.
कर्मानं मिळतो. कर्म चांगलं केल्यानंतर परमेश्वर आपल्या पाठीशी नक्कीच असतो मित्रांनो. म्हणून चांगलं कार्य केलं पाहिजे. आता देश स्वतंत्र झालेला आहे. देशासाठी लोकांनी प्राणाची आहुती दिली. आयुष्यभर आपला संसार बघितला नाही मित्रांनो थोर नेत्याने आपल्या. परंतु आता स्वातंत्र्य मिळालं तर आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे. त्यासाठी प्रत्येकाने जागा होऊन हे प्लॅन केले पाहिजे. आपल्याला पैसे पुरवठा करणारी प्लॅन आहेत. मला सांगा 9,000 भरले की 30 लाख लिहून दिले जातात. 20,000 भरले की 5 लाख लिहून दिले जातात. आपल्या भारतामध्ये आरोग्यसेवा मोफत नाही, एज्युकेशन मोफत नाही आणि पेन्शन नाही. तिन्ही गोष्टीसाठी तुम्हाला काम करावं लागेल. आणि काही लोकांना तर आज 20,000 25,000 पगार मिळतो. मित्रांनो मी स्वतः पाहिले त्यांना पैसे पुरत नाहीत कारण खर्च आपण वाढवतो मित्रांनो. जसं LED TV आहे, ब्लॅक अँड व्हाईट होता, 30 रुपये पेट्रोल होतं, आता 105 आहे. 50,000 टू व्हीलरची किंमत होती, 1 लाख आहे. म्हणजे ह्या गोष्टी, मोबाईल नव्हता, मोबाईल आहे. म्हणजे हे आपण केलेले आहेत मित्रांनो. मार्केटमध्ये जे विकते तेच लोक आणतात ना. जसं जिओचं सुरुवातीला तुम्हाला फ्री दिले 1-2 वर्षे, आता रेट वाढवत आहेत का नाही. मग आपण ट्रॅपमध्ये अडकतो मित्रांनो. खरं खोटं कळायला पाहिजे आणि सत्यासाठी लढलं पाहिजे तर तुमचा विकास होईल. नाही तर आपल्याला अख्खं जीवन आपलं असं कोरोच्या कोरो जाईल चांग देवासारखं. आणि पुन्हा कळून उपयोग होणार नाही. चूक वेळेच कळाली पाहिजे, दुरुस्ती पण केली पाहिजे मित्रांनो, तरच फायदा होईल. नाहीतर त्या चुका पिढ्यानपिढ्या पुढे फॉरवर्ड केल्या जातात, इम्प्लिमेंट केल्या जातात. जसं काही लोक कर्जबाजारी आयुष्यभर असतात, त्यांचे मुलं कर्ज फेडतात. मित्रांनो हे कुठं तर बदललं पाहिजे. तुम्ही 20,000 जरी कमवत असेल तर 18,000च खर्च करा. कसंही भागवा त्याच्यात. मित्रांनो काळ चांगला आहे, आता राशन पण फुकट मिळतं आहे. पण काय होतं सरकारी योजनेचा फायदा लोक दुरुपयोग करतात, कामच करत नाहीत. म्हणजे आपल्याला सरकार मदत कशासाठी करतं, आपल्याला प्रगती सुधारावी म्हणून. आपण प्रगतीच आपली ती संधी आहे असं आपल्याला वाटत नाही. आपल्याला उलट वाटते. आता खेड्यापाड्यात बघा जे लोक रॅशनचं धान्य स्वस्त धान्य दुकानातलं मिळतं आणि ते खाऊन कामच करत नाहीत. मित्रांनो आपली प्रगती का अधोगती ही आपल्याच हातात आहे. फक्त वेळ निघून गेल्यास काय होतं, आपल्या हातात काहीच राहत नाही. चुकीचे कामं करून शेवटच्या स्टेजला तुमची रिपेअरिंग होत नाही. जसं एखादा आजार झाला, ट्रीटमेंट नाही घेतली वेळेत तर काय होते, जीवसुद्धा जातो आणि पैसे पण जातात. तशीच परिस्थिती आहे मित्रांनो. आता आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. आयुष्यभर तुम्हाला इन्कम मिळतं, नोकरी पण मिळत नाही. मिळालं तर टिकेल माहीत नाही. काम तर केल्याशिवाय आपल्याला पैसे मिळत नाही. पैसे मिळाल्याशिवाय माणूस जगू शकत नाही. तर मित्रांनो स्वाभिमानाने जीवन जगण्यासाठी जसं म्हाताऱ्या माणसाचं बघा एखाद्या नोकरीत आहे, त्याची किंमत वाढते का दिवसेंदिवस, हळूहळू कमी होते. मला किंमत वाढते पण रिटायर झालं की 0 होते, घरात पण आणि बाहेर पण. तर आम्ही पाहतोय ना कित्येक मोठे ऑफिसर लोक आमच्या LICमध्ये आले तर त्यांना कुणी विचारत नाही मित्रांनो. कारण कसं आहे, हे निसर्गाचा नियम आहे. जसं एखाद्या झाडाला आंबे असेल तिथंच लोक त्याला महत्त्व देतात ना, तसंच आहे मित्रांनो. तुम्ही कमवताय तोपर्यंत तुमचं व्हॅल्यू आहे, पुन्हा तुमचंच व्हॅल्यू ऑटोमॅटिक कमी होतं. आणि ते कमी होऊ द्यायचं नसेल तर LIC ऑफ इंडियाची लाईफटाईम मनी बॅक पॉलिसी घ्या. त्याच्यात फंड पण वाढतो आणि पैसे पण मिळतात. असं कधीच होत नाही. तुम्ही बँकेत 1 लाख रुपये ठेवले तर तुम्ही इंटरेस्ट घेतल्यानंतर 1च लाख रुपये राहतील ना. इथं तसं नाही, तुम्ही इंटरेस्ट घेऊन पैसे वाढतात. मॅजिकल प्रॉडक्ट आहे ना, मॅजिकल FD हे कुठंच नाही मित्रांनो. भारत जगामध्ये असं प्लॅनिंग नाही मित्रांनो. तुम्हाला जर कम्पेअर करायचं तर मला बोलवा. माझा फोन नंबर आहे 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562 पवार बाळासाहेब. मी स्वतः तुम्हाला ऑन पेपरवर देतो लिहून, कारण हे सर्क्युलरमध्ये आहे. पैसे घेतल्यानंतर पैसे वाढतात न भरता. मला सांगा प्रत्येकाला निसर्गानं आयुष्य दिले ते कमी होत चालले का वाढत चालले. एक दिवस माणूस रिटायर होतो का नाही आणि एक दिवस डेथ पण होतो. आता बघा कर्म चांगलं करा मित्रांनो, त्याचा फायदा तुम्हाला स्वर्गात पण आहे. चांगल्या कार्याची ताकद तुम्हाला पृथ्वीवर पण आहे, स्वर्गात पण आहे. चुकीचं कार्य केलं तर इथंच तुम्हाला स्वर्गात तर फायदा मिळणारच नाही. जसं स्वर्गामध्ये कुठले पैसे चालतात, जसं काही देशामध्ये जातो आपण, डॉलर आहेत, वेगवेगळं चलन आहे ना, ते आपल्याला कन्वर्ट करून घ्यावं लागतं. तसं माणूस मेल्यावर आपल्याकडं फायदा करून घेण्यासाठी एक काम आहे की चांगलं कार्य करणं. कारण त्याचा तुम्हाला इथे पण फायदा होईल, समाजाला पण होईल आणि वरती पण फायदा होईल मेल्यानंतर पण. म्हणजे अशी संपत्ती कमवा की जे की आता बघा काही थोर नेते आपले आज नाहीत आपल्या सोबत, परंतु त्यांचे विचार आहेत आपल्यासोबत. त्या विचारावर आपली प्रगती होती. बघा काही लोक जातात परंतु इतकी कीर्ती ठेवून जातात की ती जगाला आणि देशाला मिळते मित्रांनो. म्हणून ते अमर आपल्यातच असल्यासारखे वाटतं. असं आपण कार्य केलं पाहिजे. बघा काही लोक आम्ही बघतो ना, गेले 25 वर्ष झालं मी काम करतो. काही लोक एक्सपायर झाले तर त्यांच्या घरात जर गेले तर ते लगेच म्हणतात, म्हणजे त्यांच्याविषयी वाईट उद्गार काढतात. का त्यांचं कर्मच तसं होतं.
बरं झालं गेला ते गेला आणि दारू पिऊन सगळी शेती विकून घरदार विकून गेला. म्हणजे तुम्ही इथं नाहीत तरी तुमची बदनामी होती आणि काही लोक इथं नाही तर त्यांची प्रशंसा होते. हे कर्मावर आहे मित्रांनो. कर्म श्रेष्ठ केलं पाहिजे नक्की. बघा काय असतं, ज्यावेळेस आपण आपला फायदा चांगल्या मार्गाने करतो ना, योग्य मार्गानं, तेव्हाच दुसऱ्याला त्याचा फायदाच होतो, नुकसान कधी होत नाही. तुमचा फायदा होतो आणि त्याचा पण फायदा होतो. आता मी तुम्हाला एवढं व्हिडिओमध्ये सांगतो, ह्याच्यामध्ये काही तर नुकसानीचं आहे का मला सांगा. हे इम्प्लिमेंट केलं तर तुमचा फायदाच होईल. आणि मेडिकलची पॉलिसी आणि LICची पॉलिसी वाढवली पाहिजे मित्रांनो. जसं एखादं लहान मुलं असतं 2 वर्षाचं आहे, ते जसं मोठं व्हायला लागतं तसं आपण कपड्याची साईज मोठी घेतो का नाही, त्याला अन्न पण जास्त देतो का नाही. मग आपण महागाईने वाढते तसं आपण इन्शुरन्स का वाढवत नाही. कारण आपल्याला आज पैसे खर्चायला मिळत नाही असं बऱ्याच लोकांचा दृष्टिकोन आहे. मित्रांनो ही सवय आहे. बघा काही लोकांकडे इतके पैसे असतात तरी खर्च करत नाहीत आणि काही लोक कर्ज काढून करतात. हे तुमची सवय आहे मित्रांनो. सवय चांगली लावून घेतली पाहिजे. चांगली सवय असेल तर काय होतं काय होत नाही ते पण समाधान. आता मित्रांनो मी कुठलंच व्यसन करत नाही, बडीशेपसुद्धा खात नाही. मला आनंद असतो, खुश असतो मी नेहमी. आणि जे व्यसनी लोक आहेत त्यांना ते राहत नाही ना ती गोष्ट केल्याशी. काही लोक गुटखा खाल्ल्याशी त्यांना राहत नाही, काही लोकांना तंबाखू खाल्ल्याशी राहत नाही. म्हणजे तुम्ही सवय जर चांगली लावून घेतला ना तुमचा आनंद कमी होत नाही आणि आरोग्य राहतं ना त्यासोबत. मित्रांनो आपण आपली परिस्थिती, शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य सगळं बिघडवतो आणि ते आर्थिकवर डिपेंड आहे. म्हणून सांगतो मी, मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य आणि आर्थिक आरोग्य. आर्थिक आरोग्य हे बेस आहे मित्रांनो. कारण आर्थिक आरोग्य जर सुधारलं तर मानसिक आणि शारीरिक आरोग्याला मदत होईल. पैसे जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला जर प्रॉब्लेम आला तर काय होईल, दोन्ही ट्रीटमेंट घेता येते आणि जगण्यासाठी सुद्धा गरजेचं आहे. म्हणून आज आता ताबडतोब फोन करा, लाईफ टाईम पैसे मिळायचा कॉन्ट्रॅक्ट करा आणि हॉस्पिटलचं. कारण इन्कमचा करार आणि नुकसानीचा करार दोन्ही करार पाहिजेत. इन्कम सतत आलं पाहिजे, नुकसान झालेलं आपलं कुणीतरी भरून काढलं पाहिजे. ते करार करता येतात आणि कमी वयात करणं गरजेचं आहे. कारण फार वाईट मार्गाला जाऊन चांगल्या मार्गाला येण्यापेक्षा पहिलेच चांगल्या मार्गाला लागलं तर काय वाईट आहे. आणि ही जी सवय चांगल्या लोकात राहिल्यामुळं मिळते मित्र. आता आम्हाला फोन केला की लोकाला काय वाटतं, म्हणजे जसं पृथ्वी टेकल्यासारखं वाटतं, टेकले आहे का नाही, तसं लोकाला काय वाटतं नुकसान, आम्हाला त्रास होईल बचत केल्यावर. मित्रांनो तसं नाही, बचत केल्यावर फायदा होईल, थोडासा त्रास होईल. जसं डॉक्टरने इंजेक्शन करताना इंजेक्शनची जर भीती वाटत असेल तर औषध शरीरात जाणार नाही आणि तुमचा आजार दुरुस्त होणार नाही. तर काही लोकांना ऑपरेशनची भीती वाटते म्हणून काय केलं जातं, त्यांना भूल दिली जाते ना. तसंच आहे मित्रांनो, तिथं वेगळी गोष्ट आहे, परंतु इथं तुम्हाला तुमच्या मनावरच असल्यामुळे आपण आपलं नुकसान करून घेतो आहे. दोन्ही करार तुम्हाला करून घेणं गरजेचं आहे आणि उशिरा केला तर हे मिळत नाहीत. कारण पहिलं तुमचं त्या प्लॅनमध्ये वय बसलं पाहिजे. वय तर वाढत चाललं आहे, आपण एक्झिट होतो आहे, अपात्र होतो आहे आपण रोज. आणि दुसरी गोष्ट आरोग्य आपल्या हातात नाही. कारण निरोगी प्रकृती पाहिजे आणि वय त्या प्लॅनमध्ये बसलं पाहिजे. 3 नंबरला पैसे. 3 कंडिशन पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला हे करार करता येत नाही आणि 2 कंडिशन आपल्या हातात नाहीत. वय जरी कमी असेल तर उद्या काही ॲक्सिडेंट झाला, मोठा आजार झाला, ऑपरेशन जातं, पॉलिसी मिळत नाही मित्रांनो. लोकांना वाटतं आम्हाला फिरवतात, लोक गोल फिरवतात, ह्या तारखेला त्या तारखेला. त्यांना माहीत नाही अजून कधी तुमचं दार बंद होईल, तुम्हालाही माहीत नाही आणि आम्हालाही माहीत नाही. आपले शटर आपण डाऊन करतो मित्रांनो. आता बऱ्याच वेळा आम्ही मार्केटमध्ये फिरतो तर म्हणतात 2 महिन्यानंतर या, 1 महिन्यानंतर या. मित्रांनो हे प्रॉडक्टच नाही तुम्हाला डिले करायचं. डिले इज डेंजरस. म्हणजे उशीर केला तर धोका निर्माण होऊ शकतो आणि धोका झाल्यावर कळून उपयोग होत नाही. चान्स एकदाच असतो मित्रांनो. आयुष्यामध्ये 2 चान्स आहेत, एक एज्युकेशन घेणे आणि दुसरं पैसे कमवून ठेवणे. एज्युकेशनमध्ये काही कारणास्तव आपण शाळा शिकलो नाही किंवा घरची परिस्थिती काही वाईट असेल, आर्थिक परिस्थिती, परंतु तुम्हाला दुसरा सेकंड चान्स आहे, पैशाची बचत करून पैसे वाढवणे आणि परत नवीन पिढी सुधारणे. जसं आजारी पडल्यावर आपण हॉस्पिटलमध्ये जातो ना आणि तिथे गॅरंटी इलाज आहे का, फक्त प्रयत्न आहे. तिथं गॅरंटेड आहे ना सगळं. गॅरंटेड आपण घेत नाही चांगल्या गोष्टी. तर मेडिक्लेम पण करा आणि जास्त करायला पाहिजे. मेडिक्लेमची पॉलिसी परत मिळत नाही आणि LIC पेंड्याची इन्कमची पॉलिसी करा मित्रांनो. आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे. फक्त 5 वर्ष ते 15 वर्षे भरायचे. 5 वर्षे, 6 वर्षे, 10 वर्षे सतत पैसे येतात आणि भरलेले वाढतात. ओके, थँक्यू.